आज आपल्या समाजाला हादरवून सोडणारी एक घटना समोर आली आहे। जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेल्या या प्रकरणाने केवळ त्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला विचार करायला भाग पाडले आहे। एका तरुणीला तिच्याच नातेवाईकाकडून फसवणुकीचा आणि अन्यायाचा सामना करावा लागल्याचं उघड झालं आहे। नात्यांमधील विश्वास, आदर आणि जबाबदारी या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून आरोपी नातेवाईकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालं आहे की आरोपी आणि पीडित तरुणी यांच्यात कुटुंबीय संबंध होते आणि त्या नात्याचं संरक्षण करण्याऐवजी आरोपीने त्याचा गैरवापर केला। या घटनेने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून सर्वसामान्य नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। समाजातील अनेकांनी हे प्रकरण केवळ एका कुटुंबाचं नसून प्रत्येक घरातल्या सुरक्षिततेशी निगडीत असल्याचं मत व्यक्त केलं आहे। पोलिसांनी सांगितलं की पीडित तरुणी सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे आणि तिच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे। महिला सुरक्षा विभाग, जिल्हा पोलीस आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे या प्रकरणाकडे पाहण्याचा निर्णय घेतला आहे। तपास अधिकारी सांगतात की सध्या आरोपीकडून चौकशी सुरू असून त्याच्यावर भारतीय दंडसंहितेतील संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। घर, नातं आणि विश्वास या सगळ्यांच्या सीमारेषा ज्या क्षणी मोडतात त्या क्षणी मानवतेचं अस्तित्वच हादरून जातं आणि हाच अनुभव या प्रकरणातून समाजाला पुन्हा एकदा मिळाला आहे। गावातील स्थानिक लोकांनी सांगितलं की पीडित तरुणी अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाची होती। तिला नात्यांवरील विश्वासामुळे फसवण्यात आलं हे ऐकून अनेकांना धक्का बसलाय। गावातील महिलांनी या घटनेचा निषेध करत पोलीस ठाण्याबाहेर मोर्चा काढला आणि अपराध्याला कठोर शिक्षा द्या अशी मागणी केली। स्थानिक समाजसेवकांनी सांगितलं की अशा प्रकरणात पीडित व्यक्तीला समाजाचा आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अनेकदा लज्जेच्या भीतीने आणि समाजाच्या दबावामुळे महिलांना आवाज उठवणं कठीण जातं। त्यामुळे समाजाने दोषींना शिक्षा मागण्याबरोबरच पीडितांना संरक्षण, सन्मान आणि मदत देणंही तेवढंच आवश्यक आहे। या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने देखील तातडीची बैठक घेतली आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन तपासाची गती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी स्पष्ट केलं की घरच्या माणसांकडून होणारे अपराध हे समाजातील सर्वात धोकादायक रूप आहे, कारण ते विश्वासाचा गैरवापर असतो। अशा प्रकरणांमध्ये आम्ही स्वतःहून हस्तक्षेप करून पीडितेला न्याय मिळवून देऊ। त्या म्हणाल्या की महिलांनी भयमुक्त समाजात जगायला हवं आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे। दरम्यान या घटनेने सामाजिक माध्यमांवरही मोठी प्रतिक्रिया उमटली आहे। लोकांनी या विषयावर प्रशासनाला, न्यायसंस्थेला आणि सरकारला कठोर पावले उचलण्याचं आवाहन केलं आहे। काहींनी महिला संरक्षण कायद्यांमध्ये आणखी कठोरता आणण्याची मागणी केली आहे। कायदे तज्ज्ञांच्या मते अशा प्रकरणांमध्ये दोषीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, पण त्याचबरोबर पीडितेचं नाव, ओळख आणि गोपनीयता राखणं हे अत्यंत आवश्यक आहे। माध्यमांनी जबाबदारीनं बातमी द्यावी ही बाबही त्यांनी अधोरेखित केली। या प्रकरणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे ग्रामीण भागात महिला सुरक्षा, लैंगिक शिक्षण आणि कायदेशीर साक्षरतेचा अभाव। अजूनही अनेक गावांमध्ये मुलींना आपल्या हक्कांविषयी माहिती नसते। नातेवाईक, ओळखीचे लोक यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं कठीण जातं। म्हणूनच या प्रकरणाने शिक्षण आणि जागरूकतेची गरज अधोरेखित केली आहे। महिला सुरक्षा फक्त कायद्याने नव्हे तर समाजाच्या मनोवृत्तीने येते हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तज्ज्ञ सांगतात की पीडित महिलांना मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन, मानसोपचार आणि सामाजिक आधार यांची गरज असते।
त्यामुळे प्रशासनाने अशा प्रकरणांसाठी स्वतंत्र मानसोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. समाजात आज जेव्हा महिला सुरक्षिततेबाबत चर्चा केली जाते, तेव्हा अशा घटनांचा उल्लेख होतो आणि प्रत्येक नागरिकाला विचार करायला भाग पाडतो. खरंच सुरक्षित आहोत का की आपण? शेवटी या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की घरातील नातेसंबंध कितीही घट्ट असले तरी त्यांच्यात जबाबदारी, नैतिकता आणि कायद्याचं भान नसल्यास ते नातं धोकादायक ठरू शकतं. पोलिसांनी सांगितलं आहे की तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीवर दोषारोपपत्र दाखल केलं जाईल आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाईल. प्रशासनानेही आश्वासन दिलं आहे की पीडितेला सर्वतोपरी मदत केली जाईल. समाजानेही या घटनेकडून धडा घ्यावा आणि आपल्या घरातल्या मुली, बहिणी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी शेवटी या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की घरातील नातेसंबंध कितीही घट्ट असले तरी त्यांच्यात जबाबदारी, नैतिकता आणि कायद्याचं भान नसल्यास ते नातं धोकादायक ठरू शकतं. पोलिसांनी सांगितलं आहे की तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीवर दोषारोपपत्र दाखल केलं जाईल आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाईल. प्रशासनानेही आश्वासन दिलं आहे की पीडितेला सर्वतोपरी मदत केली जाईल. समाजानेही या घटनेकडून धडा घ्यावा आणि आपल्या घरातल्या मुली, बहिणी आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सजग व्हावं, हा संदेश देत हा प्रकार आजच्या मुख्य बातमीत चर्चेचा विषय ठरला आहे. महिला सुरक्षा फक्त शहरापुरती नाही तर गावागावात रुजली पाहिजे. शिक्षण, कायदेशीर माहिती आणि समाजाची जबाबदारी या तीनही गोष्टींचा संगम झाला तरच अशा घटनांना आळा बसू शकतो. प्रशासन, न्यायसंस्था आणि नागरिक यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यासच महिलांसाठी खरोखरच सुरक्षित समाज घडवता येईल. आणि म्हणूनच ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही तर संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारी ठरते. धन्यवाद.